आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण धनुका या कंपनीचं मायकोरे नावाचं एक बायो फर्टिलायझर आहे। बायो फर्टिलायझर म्हणजे आपण त्याला जैविक खत असं म्हणतो। तर या मायकोरे बद्दल आपण आज पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याचा फायदा काय आहे, त्याची किंमत काय आहे, प्रति एकर आपल्याला किती किलो मायकोरेचं कल्चर वापरावं लागतं, तर याबद्दल आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर हे अशा पद्धतीचं पॅकेट तुम्हाला टीव्हीवर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्ही पाहिलं असेलच। तुम्हाला मी वेबसाईटवर जातो तर ही धनुकाची वेबसाईट आहे। तर मायकोरेमध्ये काय आहे, तर मायकोरेमध्ये आपल्या पिकांच्या मुळांना उपयुक्त असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे बुरशी, आणि हे बुरशी ह्या लॅबमध्ये वाढवली जाते। आणि ही बुरशी काय करते, या मुळांची वाढ, मुळांना अन्नद्रव्य पुरवणं याचं महत्त्वाचं काम या बुरशी करत असतात। तर इथं सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणजे दोघांना एकमेकांचा फायदा होतो। या बुरशीला झाडांकडून अन्न मिळतं आणि झाडांना किंवा मुळांना बुरशीकडूनही जे काही अन्न लागतं, पाणी लागतं, अन्नद्रव्य लागतं हे उपलब्ध करून दिलं जातं। तर मायकोरे आता हे काय आहे, एक AMF आहे। AMF म्हणजे एक ॲबेस्क्युलर मायकोरायझल फंगाय म्हणजे एक बुरशी एक प्रकारची, आणि हे काय करते, एक स्पोर फॉर्म करते। मग इथं काय केलं जातं, एक स्पोरचं कल्चर करून शेतकऱ्यांना दिलं जातं। आणि हा काय करतो, जो काही मुळं आहेत त्या मुळांचा एरिया वाढवतो, जवळपास 200 पटीनं मुळांचा एरिया वाढतो। कारण हे त्या मुळांच्या आजूबाजूनं काय करत असतात, नत्र आहे, झिंक आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, यांना अब्झॉर्ब करण्यासाठी फॅसिलिटी प्रोव्हाइड करून देतात, पाणी अब्झॉर्ब करून देण्याचं काम करतात। आणि पिकांची जी वाढ आहे ही चांगली होते, आणि जे काही स्ट्रेस येतो पिकांवर तोही यामुळं कमी होतो। कारण पाणी उपलब्ध करून दिल्यामुळं, अन्नद्रव्य कमी उपलब्ध करून दिल्यामुळं पिकांची वाढ ही जोमाने होते, आणि यांची पिकांची जी यील्ड आहे, आता याचा डोस तुम्हाला प्रति एकर जर तुमचं गहू असेल, तांदूळ असेल, टोमॅटो असतील, ऊसामध्ये जास्त आहे तर 4 किलो गहू, तांदूळ, टोमॅटो, ऊसामध्ये 8 किलो, मिरचीमध्ये 8 किलो, कांद्यामध्ये 4 किलो, बटाट्यामध्ये 8 किलो, सोयाबीनमध्ये 4 किलो, मक्कामध्ये 4 किलो, कापसामध्ये 4 किलो। तर आणि पॅकेट जे असतात याचे 4 किलोच्या पॅकेटमध्ये भेटतात। आता याचे बेनिफिट्स काय आहेत, तर आपण थोडंसं याच्या PDF मध्ये जाऊ। यांच्या PDF व्यवस्थित माहिती दिलेली आहे। तर याचे बेनिफिट्स त्यांनी इथं सांगितलेले आहेत, ठीक आहे। तर बेनिफिट्स पहिला आहे, जो काही मुळं आहेत तर मुळांचा एरिया वाढवला जातो, ठीक आहे। हा मुळांचा एरिया वाढतो, आणि रूट सिस्टम जी आहे ती वाढल्यामुळं पाणी ॲब्झॉर्ब करण्याची, अन्नद्रव्य ॲब्झॉर्ब करण्याची, घेण्याची क्षमता वाढते। आणि याच्यामुळं जो काही ताणतणाव येतो कमीत कमी पाण्यामध्ये, आणि जेवढे काही न्यूट्रिएंट्स असतात, अन्नद्रव्य आहेत, हे आपल्याला भेटतात। रूट अपटेक जो आहे तो रूटचा सरफेस 1000 टाईम्सनं अप टू वाढवला जातो, लक्षात घ्या। यांचं म्हणणं आहे इम्प्रूव्ह द न्यूट्रिएंट अँड वॉटर अपटेक इफिशियन्सी, पाणी आणि अन्नद्रव्य वाढवण्याची इफिशियन्सी। जर वॉटर आणि सलाईन स्ट्रेस असेल, पाणी कमी असेल, किंवा पाणी जे आहे तुमची जमीन जर मिठाची असेल, सलाईन असेल, तर तिथंही तुमचं काय होतं, किंवा रूटवर जर पॅथोजेन्स असतील, निमॅटोड्स असतील, बुरशी असेल, तर त्याच्यापासूनही संरक्षण होतं। आणि आपली जी काय ग्रोथ आहे, वाढ जी आहे झाडांची, फळांची चांगली होते। तर एवढे बेनिफिट्स आपल्याला याच्यापासून दाखवले आहेत। तर जर असं खरंच होत असेल तर हे आपल्यासाठी मायकोरे नावाचं जे काही प्रॉडक्ट आहे हे आपण खरंच वापरायला पाहिजे। बाजारामध्ये याची जर 4 किलोची, की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की हे जवळपास 4 किलोच्या पॅकेटमध्ये भेटतात। 5 किलो, 8 किलोही आहे, पण तुम्ही 4 किलोच्याच प्रमाणे मागवा, कारण डोस 4 किलोच्याच आहे। जवळपास 800 रुपयाचा भाव आहे, डिस्काउंट करून तुम्हाला 700-750 पर्यंत भेटू शकतो। तर अशा पद्धतीनं हे धनुकाचं एक मायकोरे प्रॉडक्ट आहे, बऱ्याच दिवसापासून चालतं आहे, टीव्हीमध्ये ॲड आहे। तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असावी म्हणून मी एक हा व्हिडिओ बनवला। तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।